स्वाध्याय इयत्ता 7वी. विषय नागरिकशास्त्र. पाठ क्रमांक 5. मूलभूत हक्क भाग 2. प्रश्न पहिला. लिहिते व्हा. 1. धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते. उत्तर. संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, परंतु शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली आहे. धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो, म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे. 2. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय? उत्तर. संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. प्रश्न दुसरा. योग्य शब्द लिहा. 1. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. यासाठी योग्य शब्द आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. 2. कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. यासाठी योग्य शब्द आहे अधिकार पृच्छा. 3. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. यासाठी योग्य शब्द आहे परमादेश. 4. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. यासाठी योग्य शब्द आहे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध. प्रश्न तिसरा. आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा. 1. सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात, कारण भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत. सण समारंभ हा लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे, म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. 2. मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते, कारण भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे. या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते. आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात, म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. प्रश्न चौथा. रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे? 1. हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते. न्यायालय. 2. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही. धार्मिक. शोधा आणि चर्चा करा. संविधानाने किती भाषांना मान्यता दिली आहे? उत्तर. संविधानाने एकूण 22 भाषांना अधिकृत भारतीय भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था निर्माण केल्या आहेत? उत्तर. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र भाषा संचालनालयाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या संस्थांची स्थापना केली आहे.